नागपूरसह परिसरामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे आणि खरीपाची लागवड केलेले पिकं जे आहे ते आता जोमानं वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो सध्या हे कपाशीचं पीक आहे आणि कपाशीच्या पिकाची वाढ जी आहे ती आता जोमानं सुरू झालेली आहे, कारण की गेल्या 2-3 दिवसापासून चांगला पाऊस पडतोय नागपूरसह परिसरात, त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कापूस सोयाबीनच्या जवळपास 80% जास्त लागवड आणि पेरण्या ज्या आहे त्या पूर्ण झालेल्या आहे। विवेक गिरी शेतकरी आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया विवेकजी कसा पाऊस सुरू आहे? पाऊस की बरा आहे तसा सध्या, आता पुढे काही सांगता नाही पावसाचे। पाऊस असा सुरू आहे की आता लागवड झालेली आहे सध्या, आपण बघू शकता इथे पाणी साचलं आहे शेतात। पिकाची वाढ सुरू आहे चांगली? हो हो। कशी वाढ सुरू आहे? काय 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 लावलं तुम्ही? सोयाबीन आहे 6 एकरात आणि 8 एकरात पराठी आहे। पराठी निघाली? हो हो। आणि काल 2 दिवसात कसा पाऊस झाला? काल 2 दिवसात बरा पाऊस झाला। काही ठिकाणी पावसाळा आहे, काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी म्हणजे पावसाची। पेरण्या किती गावातल्या पेरण्या की बऱ्या झाल्या, भरपूर झाल्या लोकांच्या पेरण्या। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अजून समाधानी आहे का पेरण्या झाल्या तर पाऊस आहे तर? हो हो, समाधानी आहे, समाधानी आहे। नक्कीच हे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी 2 दिवस चांगला पाऊस नागपूर जिल्ह्यात झाला आहे। बघा हे दृश्य आहे आणि त्याचा फायदा झाला की पेरण्या ज्या आहे त्या पूर्ण झाल्या, आणि ज्या आधी पेरल्या होते म्हणजे ही कपाशीचं शेत आहे, कपाशीचं शेत आणि आधी लागवड केलेली कपाशी आता चांगल्या प्रकारे बुगून आलेली आहे, वाढ जोमानं सुरू आहे। 8 दिवसाचा पावसाचा खंड होता त्यामुळे शेतकरी चिंतित होते, परंतु आता गेले 2 दिवस झाले नागपूरसह परिसरात चांगला पाऊस पडतो आहे आणि चांगल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे, कारण की खरीपाची जे सगळे पिकं आहेत सोयाबीन असो कापूस असो त्यांची वाढ जोमानं झालेली आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।